स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या। धनदारा पुत्रजन, धनदारा पुत्रजन, बंधू सोहेरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवासी। माया विघ्ने ब्रह्मला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे सासुकारे जाईल। आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, सोयीताचा घोरवहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या। संत चरणी भावधरा, क्षणोक्षणी नामास्मरा, मुक्ती सायुज्यतावरा, हिची करा बापण्णो। विष्णुदास विनवी नामा, विष्णुदास विनवी नामा, भूलू नका भवकामा। धरांतर निज प्रेमान चुकवी नेमा, हरिभक्ती विठ्ठल विठ्ठल। महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लादलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवीर। विठ्ठल विठ्ठल उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या। प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक षड्गुण संपन्न भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लळीवाळ प्रेम मूर्ती श्री ज्ञानदेव महाराजांचा 6 चरणाचा या मानवी जीवाला जागा करणारा अभंग विठ्ठल।
या अभंगाद्वारे श्री नामदेव महाराज सर्वांना जाग करतात. आता कोणी झोपलेले असेल, कोणी बसलेले असेल, बसल्या बसल्या डोळे लावलेले असेल, असा जो अडाणी अज्ञानी समाज आहे म्हणायला हरकत नाही, त्या समाजाला नामदेव महाराज या अभंगातून जाग करतात. विठ्ठल कशा प्रकारे कसं नेमकं जाग करतात त्याचा विचार आपल्याला बघायचा आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्य आहे, आधी कर्तव्य आहे. म्हणून सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष अखंड, वा म्हणजे त्यामध्ये खंडच नाही. असं वाटलं होतं यावर्षी होईल पण नाही झालं. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. देवाच्या मनात आलं तर होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करतो. विठ्ठल आता या ठिकाणी असं झालं, सर्व दिग्गज मंडळी आहे आणि त्यामध्ये माझ्यासारख्या पांबराला आलेली ही तिसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा. माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे आमचे परम आदरणीय परम सद्य गणेश महाराज बापू यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. त्यांनाही धन्यवाद. विशेषतः सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य, माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे आमचे वारकरी मंडळी. आता इथं एक कीर्तनकार नाही हा, पण असो माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे संगीत विशारद आमचे ज्ञानेश्वर माऊली सासमकर, ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे गणेश महाराज, बरोबर, विनोद महाराज साबळे, ते या ठिकाणी उपस्थित आहे, सर्वांना त्यांनाही धन्यवाद. आमचे परम आदरणीय परम सद्य आमचे कृष्णा महाराज, विजय महाराज, संदीप महाराज, आमचे परम आदरणीय कैलास महाराज, गणेश महाराज, गोविंद महाराज, विनेकरी बाबा, दोन्ही कोण दोन चोपदार महाराज पळून जाऊ नये म्हणून सगळे महाराज, पण तुम्ही का नाराज? असा मोकळा विठ्ठला. विशेषतः माईक सिस्टीमवाले दादा, ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन यूट्यूब चॅनलला जाणार, आपल्या गावातील एक आगळं वेगळं वैभव, नितांत सर्वांवर प्रेम करणारे आमचे गुरुजी. आज मी तुम्हाला मामा म्हणणार नाही हा, कारण तुम्ही आपली सोय केलीच नाही. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळलं त्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नये. विठाला हे मी बोलतो हे तुम्हाला समजतं ना, पण का खाली बसून सांगू नाही ना. श्री नामदेव महाराजांचा परमादरणीय परम सद्य आपल्या परिसरातील वैभव तर आहेच, विशेष नाही, पण लांब लांब पर्यंत ज्यांनी आपला ध्वज फडकवला असे परमादरणीय बाबा या ठिकाणी नाव घेणं उचित नाही हा. परमादरणीय बाबा या ठिकाणी आहे, त्यांनाही धन्यवाद. सर्व गावकरी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. आपण आपल्या अभंगाकडे वळायचं आहे. श्री नामदेव महाराज म्हणतात की उठा जागे वारे आता. मुद्दा पहिला असा आहे की नामदेव महाराज म्हणतात की जागवा, पण कसं वा? उठा आणि जागवा. मग नामदेव महाराज म्हणतात जागवा, पण जाग कधी वा?
नाही आता तर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, शंका आहे, मांडायला पाहिजे. पण जो झोपलेला आहे त्याला जागवा म्हणतात. मग महाराज आम्ही तर झोपलेलोच नाही, मग जाग होण्याचं कारण काय? विठ्ठला कारण नामदेव महाराज जाग कोणाला करतात? जो झोपलेला आहे. महाराज आम्ही रोज कीर्तनाला येतो, रोज हरिपाठाला येतो, रोज काकड्याला येतो. चालू आहे ना बा? मग नामदेव महाराज जाग व्हा का म्हणतात? पण महाराज म्हणतात तुम्ही जरी शरीराने जागा असला पण भगवंताची भक्ती, भगवंताचं नामस्मरण आणि भगवंताचं चिंतन जर करत नसाल तर तुम्ही अज्ञानी झोपेमध्ये गाढ झोपलेले आहात. विठ्ठला आणि त्या अज्ञानी झोपेतून जागा करण्याचं काम संत महात्मे करतात. मज निरंतर काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. जाग संत महात्मे कोणालाही करत नाही. जो मनुष्य रस्त्याला न चालता आड रानाने शिरला, कीर्तन चालू आहे आणि कीर्तनाला न बसता बाहेर जाऊन काहीतरी खोड्या करतो, असा अज्ञानी समाजाला ज्ञानी बनवण्याचं काम संत करतात. विठ्ठला आता जागा रे बायांनो, जागा जागावा. पण या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात तू उठा, जागे व्हारे आता, आता जागावा. जग जोगी, जग जोगी, जागे जाग बोलती, जागावा. महाराज आम्ही सर्वजण जागा झालो आणि जाग होऊन आम्ही काय करायचं हे आम्हाला सांगा. तर जाग होऊन तुम्ही भगवंताचं नामस्मरण करायचं. विठ्ठल पण नामदेव महाराजांना का वाटतं की आपण यांना जाग करावं? पण मुद्दा असा आहे, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे जग बुडायला लागलंय, पण संतांना असं वाटतं की हे जग बुडू नये. मनुष्य विसरून गेला, कोहम कत जातम, मी कुठून आलो, कशाकरिता आलो, काय करायचंय, आणि याचा परिणाम त्याला जीवनामध्ये दुःख भोगावं लागलं. तो विसरून गेला की मला काय करायचंय. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84. विसरून गेला आणि त्याचं कारण त्याला जीवनामध्ये दुःख भोगावं लागलं. विठ्ठल पण भगवंताचं चिंतन करा, जागावा,
भगवंताला शरण जा असं नामदेवराय म्हणताय. देवाला शरण जा. पण काही जण उठले, महाराजांकडे गेले. सकल संत तुकोबराय असेल, ज्ञानोबराय असेल, नामदेव महाराज असेल, सर्वांकडे आले आणि सर्वांना विनंती केली, महाराज आम्ही जर भगवंताचं नामस्मरण जर नाहीच केलं तर बिघडेल कुठे. महाराज म्हणतात बिघडणार नाही आणि माझही काही जाणार नाही, पण नाही तरी गेला माझं काही जाणार नाही. नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया जाईल. मुलामागाचा जन्म मिळाला तो वाया जाईल. कारण शास्त्रकाराने सांगितलं सर्व गोष्टी मिळतील पण पुन्हा जन्म मिळणार नाही. जन्म पुन्हा मिळेल पण हा जन्म मिळणार नाही, जो पाहिजे तो मिळणार नाही. कारण जन्म हा दुर्लभ, हे शरीर दुर्लभ सांगितलं शास्त्रकाराने. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना. म्हटले हा नरदेह कसा आहे, दुर्लभ आहे, सहजासहजी मिळत नाही. हा नरदेह मिळण्यासाठी पाप पुण्य हे समान लागतं. जर जास्त पाप असेल तर हा नरदेह मिळणार नाही, जास्त पुण्य असेल हा नरदेह मिळणार नाही. स्वर्गात जागा मिळेल पण स्वर्गातली जागा ही काही तिला वेळ आहे, काही तिला नेम आहे आणि काही तिची वेळ आहे. कारण तिथलेही लोक मृत्यू लोकामध्ये येण्याची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी भावा जन्म आम्हा. म्हणून तोही असणारा जन्म महत्वाचा, हा जन्म महत्वाचा आहे. शास्त्रकाराने सांगितलं पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत्सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. शास्त्रकाराने सांगितलं पुनर्मित्रम पुनर्वित्तम. वित्त म्हणजे पैसा. एखाद्याचा पैसा गेला पुन्हा मिळू शकतो. पुनर्वित्तम पुनर्मित्रम. एखाद्याचा मित्र गेला, जाऊनही गेला तरी मित्र मिळू शकतो. पुनर्भार्या,
एखाद्याची बायको गेली जाऊ नये, कारण आता 2 वर्षापासून पंचायत आहे. तुम्ही म्हणसाल कसं अनुभव आले अंगा, दुसऱ्याचा कशाला सांगता मामा, कारण जावे त्याच्या वंशा पाण्यात मासा राहतो, पण तो झोप कसा, अरे जा ना त्याच्या वंशाला, जा ना, कळल ना विठ्ठल. आणि तुम्ही हसले एवढंही माझं काही पांगलेलं नाही मामा, कारण मामा आहेत आम्ही, काही ताण नाही. तर मामा तरी काय करत त्याला, काही प्रश्न आहे असं ना म्हणून दिली नाही. असं काय चालू होतं आपलं, नाही कीर्तनच चालू आहे आपला, तमाशा नाहीये, नियमन आहे. कारण एका थोडी परीने रे, थोडे पण चांगले, सर्व मंडपात बसले, आजूबाजूला कोणी बसलेलं नाही. धन्यवाद. बसा ना खाली, बसा ना भाऊ. वा वा, ऐकलं हा, टाळी वाजवा त्यांच्यासाठी एकदा. तुम्ही बसा, जाऊ द्या आता, झाली ती झाली विठाला. एका विद्वान व्यक्तीला सामान्य व्यक्तीने प्रश्न केला, म्हटले बाबा कीर्तनापेक्षा तमाशाला लोक जास्त का असतात. लक्ष देऊन ऐका. एका विद्वान व्यक्तीला सामान्य व्यक्तीने प्रश्न केला, बाबा कीर्तनापेक्षा तमाशाला लोक जास्त का असतात. बाबांनी उत्तर दिलं, कारण घाणीच्याच ठिकाणी जास्त माशा असतात. लक्ष आलं ना का, खाली बसून सांगू विठ्ठल. पुनर्वित्रम पुनर्भार्या, एखाद्याची बायको गेली मिळेल, पुनर्मही, बरोबर इथंच होतं ना, पुनर्मही, एखाद्याची जमीन गेली घेऊ शकतो, पण महाराज म्हणतात न शरीरम पुन्हा पुन्हा, एकदा शरीर गेलं की पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात, बाबा जोपर्यंत शरीर चांगला आहे तोपर्यंत तू काय कर, भगवंताला शरण जा. पण शरण असं तसं जाऊ नको, मग पहिलं जागा हो आणि मग त्या भगवंताला शरण जा. अभंगाचं पहिलं. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, जागे वारे आता, उठा जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी देवा माता, भावे चरणी देवा माता. भावे चरणी देवा माता, भावे चरणी देवा माता. सुखवी व्यथा जन्माच्या, जन्माच्या सुखवी व्यथा उठा जागे भारे आता, उठा आणि जाग व्हा. पण भगवंताला शरण जायचंय, पण ते कसंही जाऊ नका.
त्या भगवंताशी नातं ठेवा. मग तो भगवंत कोणताही असो, भगवान दत्तात्रय असो की भगवान कृष्ण असो की भगवान हरी असो की भगवान राम असो, अनंत नाम आहे त्या भगवंताची. कोणत्याही नावाचं चिंतन करा, पण ते चिंतन जवळून करा. म्हणजे कसं, तो देव माझा बाप आहे, तो देव माझा माझी आई आहे, तो देव माझा भाऊ आहे, तो देव माझा बहीण आहे. या नातेनं तुम्ही त्याच्या जवळ जा. विठ्ठल विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही होता, म्हणे आता नाही दुसरे विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल बाप माया चुलता, विठ्ठल बाप माया चुलता, विठ्ठल बाप माया चुलता, विठ्ठल बाप माया चुलता, भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता, विठ्ठल विन चाड नाही गोता. आता नाही दुसरे विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, सर्व 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 तोच माझा आहे असं जाणून जर तुम्ही देवाला शरण जात असाल तर ते कार्य सफल होईल. विठ्ठल कारण कोणतंही घ्या, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, सर्व कोणतंही घ्या, पण देवाला माय बाप हे समजून जर तुम्ही देवाजवळ जात असाल आणि देवाचं चिंतन करत असाल. महाराज आम्ही मनात ती गोष्ट विचार केला त्या गोष्टीचा की आम्ही डायरेक्ट देवाकडे जाऊ. तुमचं खरं आहे, तुम्ही डायरेक्ट देवाकडे जा, पण विचार करा तुम्हाला देवानंही जवळ घेतलं पाहिजे. ऐका आई, देव तुम्हाला तुमच्या घरी यावासा वाटतो की नाही? बोला आई. मग असं कधी वाटत नाही की आपूही त्याच्या घरी जा? असं वाटलं पाहिजे. असं वाटलं का मग ते असं होतं. विठ्ठल आणि डायरेक्ट देवाकडे जाण्याच्या भानगडीत पडूच नका. तुम्ही डायरेक्ट जरी देवाकडे गेले तरी देवाने तुम्हाला जवळ घेतलं पाहिजे. का हो महाराज, आम्ही इतकं धोतर नेसतो, फेटा घालतो, चाटा मारतो, हा आम्ही एवढं भगवंताचं चिंतन करतो, मग देव आम्हाला जवळ का घेणार नाही? या धुंदीतून तुम्ही विचार करा. या धुंदीचा तुम्ही जरी डायरेक्ट देवाकडे गेले तरी देव तुम्हाला जवळ घेणार नाही. त्याचं उत्तर आहे आपण सर्वजण घाणीने भरलेले आहोत. काम, क्रोध, मदमत्सर, दंभ, अहंकार
याने सर्वजण त्या विकाराने आपण भरलेले आहोत. एक छोटासा मुलगा होता, अंगणात बसलेला आहे. खेळता खेळता तो सर्व घाणीने भरला आणि रडायला लागला. वडील त्या दिशेने आले. वडिलाने त्या मुलाला उचलणार, पण तो घाणीने भरला असल्यामुळे त्याच ठिकाणी वडिलाने ठेवून दिलं. आतमध्ये वडील घरामध्ये गेल्यानंतर तो मुलगा रडायला लागला. पण तो आवाज, रडण्याचा आवाज आतमध्ये आईने ऐकला. आई धावत बाहेर आली. मुलगा घाणीने भरलेला आहे. त्या मुलाला उचललं, आतमध्ये नेलं, स्नान घातलं आणि मुलगा दिसायला लागला. राजस कुमार, मदनाचा पुतळा, रवी शेषी कळा लोपली. मुलगा सुंदर दिसायला लागला, गोजीरवाणा दिसायला लागला. वडिलांचं जेवण झालं, वडील बाहेर निघाले. तेवढ्यात मुलगा खेळताना बघितला. सुंदर मुलगा दिसायला लागला. वडिलाने त्याला आवाज दिलं, बाळू 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 बाळू, चल 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 चल. बाळू म्हणतो, आता नाही येत. तसंच आमचंही झालं. आम्हीही घाणीने भरलेले आहोत. आणि हे जेव्हा देवाला कळालं, देव म्हणतो, चल उठ, उठतून उठ. पण देवाचं कार्य हे कसं आहे? देशी देवा देशी, ऐशी ऐसा असशी उदार. तो उदार आहे, देण्यासाठी उदार आहे. पण तो आधी घेतो काय? नामस्मरण करून, नामचिंतन करून. पण संतांचं तसं नाही. संतांचं कसं आहे? यारे यारे लहान थोर, याची भलती नारी नर, करावा विचार, जगदीशा कमलाची. यारे यारे लहान थोर, याची भलती नारी नर, राखण ठेवले का देण्यासाठी ठेवले? यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, नर या नारी या, खटनट यावे होणी जावे. हे संतांचं कार्य आहे. म्हणून तो मुलगा होता, तो आईने उचलला. तसंच झालं. संत रूपी आईकडे आपल्याला आधी जावं लागेल. आणि एकदा जर तुम्ही संत रूपी आईकडे गेले, मग तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही. विठ्ठला म्हणून संत म्हणतात जागा व्हा. कारण संतांचा शब्द हा खराच ठरतो. विठ्ठला विठ्ठला. संतांचं कार्य काही विशेष आहे. कारण संत जे बोलतात ते अनुभवातून बोलतात. संतांचं कार्य काही आगळं वेगळं आहे. काय गरज होती नामदेव महाराजांना की तुम्हाला उठवून जाग करण्याची? उठा जागे भारे आता, आता वा आता. गडबड करा, घाई करा, जागवा. स्मरण करा पंढरीनाथा, आणि त्या पंढरीनाथाचं स्मरण करा. कारण या जगतामध्ये स्मरण त्याचं का करायचं? कारण तो सत्य आहे. काय? तो सत्य आहे. हो हो, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. आणि ते सत्य असून तो साच आहे. त्याचं नाम खरं आहे आणि बरं आहे. सत्य साच करे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. हरी सत्य साध करे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. हो, सत्य साच
नाम विठोबाचे बरे. सत्य साच आहे, खरं आहे, बरं आहे नाम. पण काही लोक विचारतात, महाराज तुम्हीच सांगता की मनुष्याचं शरीर हे कर्मप्रधान आहे. कारण जसं मनुष्याने कर्म केलं तसं फळ त्या व्यक्तीला, त्या मनुष्याला मिळतं. मग जर मनुष्याचा जन्म, मनुष्याचं शरीर हे कर्मप्रधान आहे, तर मग देवाची गरज कशाला? बरोबर आहे. मनुष्याचं शरीर हे कर्मप्रधान आहे, तर मग देवाची गरज कशाला? पण जरी ते कर्मप्रधान असलं, पण कर्म करवणारा कोण आहे? चाले हे शरीर कोणाची सत्ती, कोण बोलवितो हरिविना. गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हली, जो जगाते चाळिता. सर्व सर्व जगत त्या देवाच्या अनुसंगाने चालतं, म्हणून त्याला शरण. शरण त्याला का जायचं? त्याचं कारण असं आहे की कारण त्याच्या जवळच सर्वस्व आहे. हो, काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे जगाला? काय पाहिजे? दुःखात उद्विजते जंतुस सुखम सर्वाय रुच्यते. सर्वांना सुख पाहिजे. मग जर सुख पाहिजे तर तुम्हाला देवाशिवाय पर्याय नाही, असं माझं मत नाही, असं तुकोबारायचं मत आहे. तेने विन जीवा आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. सुखावा तेरे बिन जीवा, सुखावा तेरे बिन जीवा. त्या देवाजवळच सुख आहे. बाकी कुठेही तुम्ही जाण, कसही जा, दुःखच आहे. तेने विन जीवा सुख नो हे. देवाशिवाय जीवाला सुख देणार कोणीच नाही. तुम्ही म्हणसाल महाराज संसार, अजिबात तर नाही. संसारात तुम्ही कोणत्याही दिशेला जा, कोणत्याही बाजूला जा, तुम्हाला दुःख प्राप्त होईल. विठ्ठला विठ्ठला. कारण या संसारामध्ये एक कोड आहे, आणि हे कोड दोन प्रकारचं आहे. एक पारमार्थिक दृष्टीचं कोड आहे आणि एक सांसारिक दृष्टीचं कोड आहे. आता पारमार्थिक दृष्टीचं कोड कसं असतं? नाथांच्या घरची उलटीच खून पाण्याला लागली मोठी तहान. आता पाण्याला कशी तहान लागेल? मग ते पाणी कोणतं असावं ते आता आपल्याला माहित नाही, कुठं अभंगाचं बरं का. पण कूट कसं असतं ऐका. शब्द काही आणि त्याचा अर्थ काही, त्याला म्हणावं कूट. विठ्ठला महाराजांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन चालू असताना तिथून एक व्यक्ती गेला आणि व्यक्ती जाता जाता त्या व्यक्तीने ऐकलं, महाराज सांगत होते. कूट सांगतो हा, लक्षात घ्या. महाराज सांगत होते, बोलता बोलता बोलून गेले, तुका म्हणे सर्प विंचू नारायण. त्या व्यक्तीने ते ऐकलं आणि डायरेक्ट घरी गेला. विठ्ठल विठ्ठल. हो, त्या व्यक्तीने तो असणार शरण ऐकलं आणि घरी गेला.
घरी पत्नी देवळीमध्ये पूजा करत होती. हा गेला पलंगावरी बसला आणि बसल्यानंतर पत्नीला आवाज दिला, म्हणले एका ग्लास मध्ये पाणी आण. पाणी आणून दिलं आणि आणून दिल्यानंतर ती पुन्हा पूजेसाठी देवळीकडे गेली. पण येणं ऐकलं होतं काय कैलास बाबा, तुका म्हणे सर्प विंचू नारायण, ऐकलं होतं बरं. तुम्ही ऐका बरं, ऐका. त्या आई पूजा करत होत्या. पूजा करता करता त्या देवळीत काय निघलं, विंचू. आणि तिनं आवाज केला, म्हटले वाचवा. आता त्याला वाटलं आता तर पाणी आणून दिलं, वाचवा काय, नेमकं झालं काय. म्हटले झालं काय, म्हटले या देवळीमध्ये विंचू निघला. आता त्याला लगेच प्रमाण आठवलं. तुका म्हणे सर्प विंचू नारायण. सर्प आणि विंचू काय आहे, नारायण आहे, आपल्या गावची नाही. ते म्हटले घाबरायचं काय, मग काय करायचं. म्हटले त्याला हात जोड, हात. बर जा म्हटले तिथून कुंकाचा काय म्हणतात तिकडे, हा बरोबर आहे ना. जबाबदार बाबा कसं आहे, असल ते असल, जाऊ द्या. कुंकू घेऊन या. आणलं कुंकू, हा पंचपाळ बरोबर विठाला. पंचपाळ घेऊन आले. पण विचारलं पत्नीने कशा करिता, म्हटले विंचू हा नारायण आहे. म्हटले तुम्हाला कोण सांगितलं. म्हटले मी आत्ता कीर्तन चालू होतं शेलगावला. शेलगावच नाही मग प्रकरण कुठलं आहे, हे प्रकरण आहे कुठलं मग, शेलगावच. ऐकलं. म्हटले महाराज सांगत होते तुका म्हणे सर्प विंचू नारायण. बायकोनं हात जोडले आणि सांगितलं तुम्ही सर्वांचं ऐका पण महाराजांचं ऐकू नका. मला सांगते तू, मला आणलं कुंकू कालवलं. काय करायचं, म्हटली पूजा करायची. जसं कुंकवाचं बोट बुडवलं आणि आता ठेवणार कपाळावर. आता कपाळ कुठं असतं विंचूच, जावे त्याच्या वंशा. कपाळावर बोट ठेवणार कैलास बाबा. तर त्या विंचवाला वाटला आता आपणही आपला गुण, आणि महाराज त्यांना असा ठाका दिला आणि बाबा आवाज करायला लागला, अबाबा बाबा बाबा काय मी करू, कोणाला सांगू, तुम्हाला थंडी तर नाही वाजू राहिली, शांत कसे फराळ असे. विंचू चावला. आता तर त्रास व्हायला लागला. आता काय करावं. बायको म्हटली चला डॉक्टर साहेब. हा डॉक्टर जाग्यावर राहील पण पहिले कीर्तनकाराकडे चाल. त्याचे फक्त 15-20 मिनिटं राहिले. चाल चाल पटकन निघाले बी दोघ. येशीत आले. मारत्या का लोकायला मारत्या. झालं काय, ये पुढे ये पुढं. मागणी आलं कोणी, आला बो पुढं. मारत्या लोकाला अरे झालं काय, तो केलं काय कुटाणा नेमका. म्हटले तुम्हीच तर सांगितलं तुका म्हणे सर्प. म्हटलं मग तो काय कवटळी धरला काय. नाही मी तिची पूजा केली. अरे बापा तू ते अर्धच ऐकलं, तो पूर्ण ऐकला असत तर जीवाची फजिती झाली नसती. पुढं काय ऐक,
वंदावे दुरून शिवनाये वंदावे दुरून शिवनाये वंदावे दुरून शिवनाये वंदावे दुरून शिवनाये तुका म्हणे विष्णू सर्पनारायण तुका म्हणे विष्णू सर्पनारायण तुका म्हणे विष्णू सर्पनारायण म्हणे विष्णू सर्पनारायण वंदावे दुरून शिवनाये वंदावे दुरून शिवनाये वंदावे दुरून शिवनाये वंदावे दुरून शिवनाये वंदावे दुरून शिव नाही, दुरूनच दर्शन घ्यायचं. आणि तू तर त्याचा लगे मकू घ्यायला चालला डायरेक्ट जमणार नाही. तसंच आमचं झालं. आम्ही ऐकतो काय आणि घेऊन पळतो काय, त्याचा परिणाम आम्हाला दुःख भोगावं लागतं. विठ्ठल जाऊ द्या जाऊ द्या. संसाराचं कोड आहे आणि परमार्थाचं कोड आहे. संसाराचं कोड असं आहे, ऐका पोराव ऐका तुमच्यासाठी. तुम्ही लईच चंचल झाले आता, चंचल. इकडे लक्ष द्या. संसाराचं कोडा असा आहे, एका तळ्या शेजारी 4 बेंडूक बसले. किती? मांडी घाल मांडी घाल. 4 बेंडूक बसले आणि 2 बेंडकाने पाण्यात जाण्याचा विचार केला. खाली किती राहिले? धन्य माता पिता तयाची. पुन्हा एक संसार हा, याच्यात अनेक जण गुरफटले. पुन्हा ऐका, एका तळ्या शेजारी किती बेंडक बसले? बरोबर आहे ताई? हा. 2 बेंडकाने पाण्यात जाण्याचा विचार का गेले का? मग किती राहिले? तुम्ही 2 कस काय म्हणले? पुन्हा ऐका, एका वडाच्या झाडाखाली 4 चोर बसले. किती? वा वा गुरुजी, मुलं खरंच भारी. वरतून 8 आंबे पडले. एका एकाच्या वाट्याला किती किती आले? अरे बोला बोला ना. बरोबर आहे बरोबर आहे. पण तुम्ही यांच्यापेक्षा मोठे दिसता बरं. कारण वडाच्या झाडाला आंबेच येत नाही. तू खरंच हुशार आहे. तू उभा राय बरं 1 मिनिट. नाही राय राय, काही अडचण नाही ना. अरे राय ना बाबा, राय ना. अरे राय ना. बरं जाऊ दे, बसल्या बसल्या. नाही हुशार आहे, विद्वान आहे. वाव भैया ऐक ना. ऐ भैया, काय तुझं नाव? रवींद्र. वाव. आता एक प्रश्न विचारतो तुला. नाही नाही, काही घाबरू नको. संसाराचं कोडही लक्षात घे फक्त. वरतून विमान चाललं होतं. बाकीच्यानं उत्तर द्यायचं नाही बरं का. तसं येत नाही तुम्हाला. वरतून विमान चाललं होतं. तो विमानाचे लाईट बंद होत होती, विजत होते. ते कोणत्या कलरचे लागत होते? एक सांग ना, कोणता तरी पटकन. तू सांग रे, तू सांग. लाल. अरे बंद होते, विजत होते, ते लागतच नव्हते. शब्द शब्द शब्द. बंद आणि विजत काय लागतच नव्हते. याच्यात अनेक जण गुरफटले रे बाबा. पण संसाराचा एक नियम आहे. संसार हा सहज होतो आणि परमार्थ करावा लागतो. विठ्ठल पंढरपूरची वारी कर असं सांगावं लागतं. पैठणची वारी कर असं सांगावं लागतं. आळंदीची वारी कर असं सांगावं लागतं. पर संसार कर असं सांगावं लागत नाही. पुन्हा उदाहरण सांगतो ऐका. तू उभं राय भैया. राय ना उभं. हा राय. थोडं असं वय ते उकलं गं तिथं आहे ना. इकडचं थोडं
कॅमेरे हा असं तुला दोन क्वेश्चन प्रश्न विचारतो चालेल ना त्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर तुला येतं काय तुझं नाव राज भासाची वाटतं आमचा मग काय अडचण राज आणि यांना घाबरायचं नाही पहिला प्रश्न तुला असा मी सांगतो संसार सहज होतो परमार्थ करावा लागतो पहिला प्रश्न असा तुला लग्न करायचं मोठं झाल्यावर हा बरोबर तू काळजी करू नको यांच्याकडे बघू नको पोरगी देणं माझ्याकडे लागू मी काही ना दुनियाची कुठे नाही करील बरोबर आहे पहिला प्रश्न क्वेश्चन नंबर 2 बायको गोरी करायची का काळी नाही गोरी अरे बाबा काळीची पंचायत रे बैस खाली जमलं गणू कायलाच बाबा ऐका पहिला प्रश्न विचारला लग्न करायचं गुरुजी उत्तर आलं हो दुसरा क्वेश्चन विचारला बायको काळी करायची का गोरी त्याने उत्तर आलं गोरी कारण त्याला कोणी सांगितलं नाही संसार सहज होतो आपल्या आजानाही संसार केला आपल्या पंजानाही संसार केला सर्वांनी संसार केला पण संसाराचा नेम आहे तो अपूर्ण आहे तो पूर्ण कधीच होणार नाही आणि जे अपूर्ण आहे आपण त्याच्या मागे लागत असलो तर पूर्ण कधीच होऊ शकत नाही आणि पूर्ण काय आहे पूर्ण तो देव आहे आणि त्या देवाला शरण जा म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरी नाथा स्मरण करा चिंतन करा पण कसं भावे चरणी ठेवा माता भावनेतून कारण देवाला फक्त एकच आवडतो तो म्हणजे भाव विठ्ठल भावे चरणी ठेवा माथा आणि भावनेतून कारण भावेन देवम कलया नरेंद्रम किंवा देवाकारणे भाव तस्मा द्यावे न लगे फारसे वित्त झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाटा काही न लगे एक देवची काही न लगे एक भावाची कारण काही न लगे एक भावाची कारण काही न लगे भावची कारण तुकोबर आहे म्हणतात मी आण घेतो शपथ घेऊन सांगतो देवाला फक्त भाव लागतो म्हणून उठा जागे भारे आता भावे चरणी ठेवा माथा जन्मांतराने झालेलं निषिद्ध कर्मामुळे पापामुळे ते पाप जर घालवायचं असेल तर ते एका गोष्टीमुळे ते पाप जातं ते म्हणजे भगवंताचं नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतराचे म्हणून महाराज म्हणतात उठा जागवा पण आता व्हा भगवंताचं स्मरण करा चिंतन करा शुद्ध अंतकरणातून करा आणि मन एकाग्र करून करा मन एका ठिकाणी ठेवा
नाहीतर मनाचा या भरोसा ठेवू नका. आपण सर्वजण कीर्तनाला आलेलो आहे आणि कीर्तनात मन असलंच पाहिजे. आणि हे मन जर आपलं कीर्तनात नसेल तर कीर्तन निसफल जाईल. मग आपलं खरंच मन इथं आहे का बरं? हो आहे. वा वा, खरंच ना? वा वा. मावशी खाली बसा. कोण निवटलो माय? खरंच मन आपलं इकडे आहे का? मन चंचल चपळ, चंचल ही मन कृष्ण. आणि हे मन एकाग्र करावं, कारण या मनाचा भरोसा धरायचा नाही. मनाजी पाटील देहगावीचा विश्वास धरू नका, घात करील नेमाचा पाडील पाशी. होरा ऐका दादांनो, ऐका. मनाजी पाटलाचा भरोसा धरू नका, कारण त्याची बायको लय खतरनाक. वासना बायको शेजारीन झगडा खाली अति दारुण, तिच्या पायी नागवन घर बुडविसी. ऐका दादा नो होरा, ऐका दादा नो, ऐका बाबा नो होरा, ऐका दादा नो. कारण त्या मनाची पाटलाची बायको लय खतरनाक. वासना बायको शेजारी शेजारी नाही, आणि तिनं कधीच भावाचं बनू दिलं नाही. कोण? बायकोनं पण कोणाच्या? मनाजी पाटलाच्या. म्हणून त्यापासून सावधान. आणि मन एकाग्र कडून जर तुम्ही चिंतन केलं आणि देवच सत्य आहे असं मानावं लागेल, कारण बाकी सर्व जाणार आहे. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात धनदारा पुत्र जन, बंधू सोयी रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, येणारी गादेवासी, येणारी गादेवासी, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, बंधू सोयी रे पिशून, सर्व विद्या हे जाणता, येणारी गादेवासी. धनदारा पुत्रजन, बंधू सोहेरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिगा देवास. पुन्हा देवाकडे जायचं. धन, दारा, पुत्र आणि जन, चारीची चारही मिथ्या. पहिला मिथ्य काय? धन. हो हो. कसं मिथ्य आहे? कारण ते जागच्या जागीच राहणार आहे. कितीही कमवा, जागीच राहील. दृष्टांत सांगतो ऐका.
दृष्टांत महत्वाचा आहे. आई होती, आईला 2 मुले होती, पती मरण पावलेले होते. ऐका 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 ऐका. मोठा मुलगा होता, त्या मुलावरती सर्व तो व्याप आला आणि मोठ्या मुलांनी सर्व शाळा वगैरे सोडली आणि शेतीच्या कामाला लागला. छोटा मुलगा होता, तो शाळेत जायचा. एक दिवस नागर हाकलण्यासाठी तो शेतात गेलेला आहे, रानात गेलेला आहे. पण 11 वाजले, 11:30 झाले, 12 वाजले, तो घरी परत येत नाही. तेवढ्यामध्ये छोट्या मुलाची सुट्टी झाली आणि झाल्यानंतर 5 मिनिटाची सुट्टी झाली. तो मुलगा घरी आला. आईने त्याला आवाज दिला, बाळू एवढा डबा घेऊन कुठे जायचंय? शेतात जायचंय. एवढा डब्बा घेऊन तू दादाला पोस्ट करायचाय. बाळूने आईला सांगितलं, आई मी गेलो असतो, पण 5 मिनिटाची सुट्टी आहे आणि गुरुजी मला रागवतील. आईने सांगितले, बाळू एवढा डब्बा तू दादांचा पोहोचत कर, तिकून आल्यानंतर मी तुला आपलं गुरुजी पर्यंत पोहोचत करेल. मुलगा आईचं ऐकणारा होता. तो डब्बा उचलला आणि शेतात निघालेला आहे. बंधाऱ्यावरती गेल्यानंतर त्याला तिथपर्यंत जाण्याला वेळ नव्हता. तेवढ्यामध्ये मोठ्या भावाचं नागर हाकलण्याचं काम चालू होतं, पण त्या भावाला नागरता नागरता धनाचा हंडा सापडला. ऐका बरं, तो धनाचा हंडा त्या भावाने उचलला. तेवढ्यात हा छोटा भाऊ बंधाऱ्यावरती आला. आल्यानंतर त्याने आवाज दिला, दादा ठेवला रे. काय? डब्बा. पण भावांना वाटलं की पाहिलं रे. काय? धन. आता त्याला वाटलं हा डायरेक्ट गावात पळत जाईल, धनही जाईल आणि आपल्याला कुठं जावं लागेल? पोलीस स्टेशनला जावं लागेल. त्याच्या डबल तो पळत गेला. त्याला उचललं, त्याला नागरीपाशी आणलं, खाली बसवलं, तोच धनाचा हंडा त्याच्या डोक्यात टाकला. धनाने किती खून केले? बोला ना, बोला ना काका. धनाने 1 खून केलं, लक्षात ठेवा. 10 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, मुलगा घरी का येत नाहीये? आईच्या मनात विचार आला. आई असते, आई नसते सांभाळणारी बाई. लक्षात घ्या. कितना कमाया विचारणारी बायको असती. क्या लाया विचारणारा मुलगा असतो. पण दिनभर काम केलं, कष्ट केलं, पण कुछ खाया असे विचारणारी आई असते. आईच्या मनामध्ये विचार आला, बाळू केव्हाचा शेतात गेला, रानात गेला, पण अजून परत का आला नाही? आई धावत रानाकडे निघालेली आहे. डायरेक्ट जिथं जो मुलगा होता तिथं आली. त्या मुलाला बघितलं, आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, रडायला लागली. आता त्या मुलाला वाटलं आई पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये जाईल, गावामध्ये जाईल, धनही जाईल आणि मलाही पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल. हातामध्ये काडी होती, तीच काडी आईच्या डोक्यात टाकली. धनाने किती खून केले लक्षात ठेवा. आता ह्या मुलाला वाटलं की हे धन आपलं आहे. धनाचा हंडा उचलला आणि बाहेर निघालेला आहे. पण त्याला 4 चोर आडवे झाले. तो धनाचा अंडा ओढताय चोर, हा सोडत नाहीये. दोघांनी त्याला धरलं आणि दोघांनी तोच अंडा त्याच्या डोक्यात टाकला. धनाने किती खून केले लक्षात ठेवा. आता या चौघांनी विचार केला, हे धन आपलं आहे. कारण कैलास बाबा त्यांनी कधी गाथा वाचला नव्हता. धन कोणा कामा आले, धन कोणा कामा आले. चौघांनी विचार केला, म्हटले हे धन आपलंच आहे, पण आपण एका वडाच्या झाडाखाली लांब जायचं आणि ते धन वाटून घ्यायचं. पण दोघांनी विचार केला, म्हटले धन तर आपलंच आहे, पण तत्पूर्वी आपण काय करायचं? पोटाला खायचं. पोटाला कधी वाळायचं नाही असा मनात विचार केला. म्हटले काय करायचं? दोघांनी डायरेक्ट शेलगाव मध्ये जायचं. चोर कुठले होते मग? मी कशाला म्हणू बाबा. डायरेक्ट शेलगाव मध्ये आले. दुकानदारा काकांना आवाज दिला, काका
4 बॉक्स पेड्याचे द्या. दोन बॉक्स पेड्याचे तिथंच खाऊन घेतले आणि त्यांनी विचार केला की या 2 बॉक्सामध्ये विष घालून घ्यायचं. आता धनाने किती खून केले? तुम्ही विचार करा, मी येतो चहा घेऊन. 3 बरोबर आहे. त्यांनी फक्त विचार केला, ते गेले नाही अजून. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. कारण आम्हाला रोज तेच 20 गाव 30 गाव. भिकारी कोण नाही राहिलं, भिकारी कोण नाही राहिलं आता. त्याने विचार केला या 2 पेड्याच्या बॉक्सामध्ये विष घालून घ्यायचं. पण तेही चतुर होते, कारण ते चोरच होते. 2 प्रकारचे चोर आहे, एक विशेष चोर गुरुजी आणि एक भंगार चोर. विशेष चोर म्हणजे हा विशेष आहे. पण भंगार चोर कीर्तनाला आला, चपला चोर कीर्तनाला आला, पकवादाचे गट्टेच घेऊन जाय. सांभाळून राहा, सावधान. पण ती चोर विशेष होती. त्या दोघांनी विचार केला, हे आता शेलगाव मध्ये गेलेले आणि ते आल्यानंतर त्यांना म्हणावं तुम्ही थकला असाल आणि पाणी पिण्यासाठी खाली बसले की त्या दोघांच्या डोक्यात दगड टाकायचा. आता धनाने किती खून केले? तीन 5 8 झाले. 3 त्यांनी फक्त विचार केला, हे तुम्ही विचार केला. आता त्यांनी ते पेढे खाल्ले आणि त्या ठिकाणी वडाच्या झाडाकडे निघालेले. तिथं गेले आणि गेल्यानंतर त्या दोघांनी सांगितलं, म्हटले तुम्ही गावात गेले होते, खूप थकला असाल, आमच्यासाठी पेढे आणले, तुम्ही पाणी प्या, विश्रांती करा. पाणी पिलं, विश्रांतीसाठी बसणार. कदम बाबा त्यांनी दोघांच्या डोक्यामध्ये 2 तद्धाम परमम मरण पावले. धनाने किती खून गेले? आता बरोबर आहे. आता गुरुजी त्या दोघांना वाटलं हे धन आपलं, त्यांनाही गाथा वाचलेला नव्हता. पण आपण धन वाटून घेण्याच्या आधी पेढे खाऊ. संदीप महाराज जसे ते बरं, संदीप महाराज नाही ते, जसे पेढे खायला लागले तशी येडे द्यायला लागले. का? कारण त्याच्यात विष कालवलेलं. दोघही त्या ठिकाणी मरण पावले. धनाने किती खून केले? धन कुठं राहिलं? चालत्या का मग आणा. किती धन कमवा, धन मिळावनी कोटी, सवेला रे कोटी. मिळविले पोटी संगी नो हेरील. हो, सोबत काही येणार नाहीये, पण मनुष्य गर्व कशाचा करतो? कोणत्या गोष्टीचा गर्व मनुष्य करतो? एक दिवस जाणंच आहे. ऐका मावशी, ऐका, गावाला जायचंय
पण गावाला किती दिवस जायचं? फक्त 2 दिवस जायचं. तर गावाला 2 दिवस जाण्यासाठी 10 दिवसापासून तयारी करतो. गावाला जायचं बाई, गावाला जायचं बाई. कदम महाराज गावाला जायचं बाई. 2 दिवस जायचंय, पण परत यायचं की नाही? यायचंय. ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी परत यायचंय. तरी 10 दिवसापासून मनुष्य तयारी करतो. पण ऐका, ज्या ठिकाणी खरंच जायचंय त्या ठिकाणची तयारी कधी करतो? खरंच तिथं जायचंय, ती तयारी तू कधी करतो? धन दारा पुत्रजन यामध्ये आम्ही वेळ घालतोय आणि चिंतन करत नाही. बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवासी विठोबा फक्त 10 मिनिटं राहिले. धन दारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवासी. ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय ते मनुष्य विसरून गेला आणि ज्या ठिकाणी जायचं नाही त्या अनुषंगाने मनुष्य जीवन जगायला लागला. जगायचं जीवन असेल तर संतांच्या अनुषंगाने जीवन जगा. 10 मिनिटं राहिले, लक्षात घ्या. का संतांच्या अनुषंगाने जीवन जगायचंय? कारण संतांचं जीवन हे सर्व आपल्यासाठी होऊन गेलं. ऐका संतांचं चरित्र काय असतं. माईकला लावा. विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी माता. आवाज वाढवा त्याचा. विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी माता. विठ्ठलपंतांना वाटलं की आपल्या मुलांना या समाजामध्ये वावरता यावं आणि फिरता यावं, यासाठी एकच ध्यास निवडला की आपल्या मुलांच्या मुंज्या व्हाव्या. सर्व आनंदीकारांकडे ते गेले, पण त्यांनी एकच न्याय दिला. म्हटले तुम्हाला पैठण क्षेत्रात जावं लागेल. कारण पैठण क्षेत्रामध्ये एक वारकऱ्यांचं जुनं न्यायालय होतं. मुलांच्या कल्याणाकरिता विठ्ठलपंत कुलकर्णी हे पैठण क्षेत्रात आले. पैठण क्षेत्रात आल्यानंतर बस न्यायालयामध्ये हात जोडले आणि सांगितलं, म्हटले माझी चुकी झाली, पण माझ्या चुकीचं प्रायश्चित्त माझ्या मुलांना का देता? न्यायालयाने एकच शिक्षा टोकावली, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. ज्या पायानं तिथपर्यंत ते गेले त्याच पायानं परत फिरले. पुन्हा आळंदी क्षेत्रात विठ्ठलपंत आले. रुक्मिणी माता स्वयंपाक करत होती. रुक्मिणी मातेने विचारलं,
मालक आले. पैठणकरांनी काय न्याय दिला? विठ्ठल पंतांनी सांगितलं, रुक्मिणी एकच न्याय दिला, देहांत प्रायश्चित. एकच न्याय दिला, देहांत प्रायश्चित. पण रुक्मिणी, तुला माझी एक विनंती आहे. तू या 4 मुलांचा सांभाळ करण्यासाठी या ठिकाणी राहायचं बरं. रुक्मिणी मातेनं सांगितलं, नाही मालक, जायचं तर सोबत, जगायचं तर सोबत, मरायचं तर सोबत. पण एक इच्छा आहे मालक, फक्त जाताना या 4ही मुलांना एकदा जेवण करून खाऊ घालावी, माझी इच्छा आहे. हो म्हणून होकार दिला. सकाळपासून सुंदर असा स्वयंपाक करण्याची तयारी रुक्मिणी मातेने केलेली आहे. निवृत्ती दादांना आवाज द्यायची, सांगायची, दादा तू सर्वांमध्ये मोठा आहे, तू सर्वांवर लक्ष ठेवायचं. ज्ञान दादाकडे यायची, ज्ञान दादाला सांगायची, दादा तू या जगाचा माऊली आहे, तू सर्वांवर लक्ष ठेवायचं. सोपन काकाकडे यायची आणि सोपन काकांना बोलायची, सोपाना तू या दोघांचं ऐकायचं बरं. पण मुक्ताकडे आल्यानंतर मुक्ताला काय बोलावं हे समजत नव्हतं. तरी मुक्तेला सांगायची, मुक्ते तू या तिघांचं ऐकायचं बरं. पण मुक्ताला का वाटत नव्हतं की आज पर्यंत आई असं बोलली नाही आणि आज आई का बोलते. मनामध्ये विचार आला. सुंदर त्या ठिकाणी स्वयंपाक झालेला आहे. सुंदर स्वयंपाक झाल्यानंतर आई तो घास घेऊन निवृत्ती दादाकडे यायची, डोळ्यामध्ये पाणी यायचं. दादा म्हटले, हा शेवटचा घास आहे माझ्या हातचा. पुन्हा घास हातामध्ये घ्यायची, माऊलीकडे यायची, सांगायची, माऊली हा शेवटचा घास आहे. काकांकडे यायची, काकांना तेच म्हणायची. मुक्ताकडे धावत यायची, मुक्ताला म्हणायची, मुक्ता तू सर्वात लहान आहे, तू सर्वांचं ऐकायचं बरं. पुन्हा बाहेरून आवाज यायचा, विठ्ठलपंत आवाज द्यायचे, म्हटले, रुक्मिणी चल, मी तुला म्हटलो होतो तू माया आहे, तू कधी ऐकणार नाही. दरवाजापर्यंत रुक्मिणी माते यायची, पुन्हा मुक्तीचं ध्यान यायचं, पुन्हा धावत यायची. मुक्तीचा पप्पी घ्यायची, पुन्हा डोळ्यात पाणी यायचं आणि पुन्हा जायचं. एक ठाव विचार केला, दोघही प्रायश्चितासाठी निघून गेले. दोघांनाही प्रायश्चित घेतलं. सकाळी निवृत्ती दादा उठले, असणारी चिठ्ठी बघितली, वाचली. सर्वांवर लक्ष ठेवायचं. ऐकता क्षणी काय करणार, सर्वांचा सांभाळ करायचा होता. तेवढ्यात ज्ञानदेव उठले आणि ज्ञानदेव उठल्यानंतर पुन्हा सोपन काका उठले, पुन्हा मुक्ताई उठली. सर्व ती गोष्ट पांगलेली आहे. पण त्याही दुःखावर त्यांनी दुःख सहन केलं. बरेच दिवस निघून गेले. मुक्ताने दादाला सांगितलं, म्हटले, दादा असं वाटतं बरेच दिवस आई वडिलांना जाऊन झाले, आता एकदा तरी मांड्याचं जेवण खाऊ घालावं इच्छा आहे. दादा तुम्ही एकदा आळंदीत जा ना. कारण आईला वचन दिलं होतं, आई मी मुक्तीचा सांभाळ करेन. झोळी काखेमध्ये घातली, ज्ञानोबराय आळंदीत गेले. आवाज दिला, मधुकरी द्यायचं नाही देऊ नका, पण त्रासही देऊ नका.
चोखोबन आपलं वेसोबा काकांनी आवाज दिला, संन्यासाची मुलात, आणि चांगलं खाण्याची इच्छा झाली. एक दोन ठिकाणी मधुकरी दिली. वेसोबा काकांनी ज्ञानोबारायांना ताड दिशी लात मारली. ज्ञानोबाराय पडले. ती जोळी विचारली, काय तरी याच दिवसासाठी माझ्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित दिलं आणि तरी आम्हाला समाजात वावरताय. झोळी लटकवलेली आहे हाताला. ताड 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 दिशे सिद्ध बेटाकडे निघालेले. सिद्ध बेटामध्ये छोटीशी चिमुकली मुक्ता वाट बघत होती दादांची. दादा कधी येत आहे? दादा आलेले आहे पण बोलत नाहीये. मुक्तीने सांगितलं, दादा ज्यावेळेस आई वडिलांनी देहांत प्रायश्चित दिलं ना त्यावेळेस मी इतकं रडले नाही, पण तुम्हाला सांगावं लागेल आज तुम्ही आळंदीत तुम्हाला काय त्रास झाला. दादा एक न दो बोलता पर्णकुटीत गेले, ध्यानस्थ झाले. आता मुक्ताबाईला आता ज्ञानोबा दादांचे शब्द आठवले होते. कारण मुक्ताई 1400 वर्ष जगणारे चांगदेव महाराजांना कोणानं कोराच राहिला सांगा असं म्हणले होते. आता मुक्ताबाई ज्ञानदादांना उपदेश करते. दादा तुम्हाला जर वाटत असेल जगामध्ये कोणी योगी म्हणावं, महाराज म्हणावं, तर त्या योग्याला महाराजाला राग येता कामा नये अशी मुक्ताबाई दादांना उपदेश करते. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन. दादांना उपदेश करते मुक्ताबाई. दादा तुम्हाला जर वाटत असेल या जगामध्ये कोणीतरी माऊली म्हणावं, जगाने अग्नी झालं तर आपण पाणी वाहू. मुक्ताबाई उपदेश करते. मुक्ताबाई ज्ञानोबा दादांना करते. दादा पर्णकुटी उघडून बाहेर येतात आणि विचारतात, मुक्ते एवढं ज्ञान तुला कुठून तरी झालं? मुक्ताबाई दादांना म्हणते, दादा हे पूर्ण ज्ञान तुमच्यापासूनच आहे. असे हे संतांचं चरित्र काही विशेष असतं. देवाच्या चरित्रापेक्षा संतांचं चरित्र हे देवालाही आवडतं. तेही प्राण पौरुते आवडते मज निरुते,
जो भक्त चरित्राते प्रशंसिती. अशा प्रकारे यथामती यथावकाश चिंतन करण्याचा प्रयत्न केला. पायाच्या प्रसादे काही बोलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. 6 चरणाचा अभंग होता. 2 चरणावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जसं झालं असं श्री गुरूंचं बाबांच्या आशीर्वादाने, माऊलींच्या आशीर्वादाने, सर्व मायबापांच्या आशीर्वादाने इथं सर्वांच्या समोर बोलण्याचा योग, बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणून एखादा वाईट शब्द आला असेल माझी मला परत करा, आणि चांगला शब्द आला असेल श्री गुरूंचं ज्ञानोपराय तुकोबारांचं समजून ग्रहण करा, सोबत घेऊन जा. चालू नाही का? एकदा माऊलींचं भजन घेऊ. थोडी एक सूचना द्यायची, फक्त भजन ज्ञानेश्वर आपल्यातून श्री परम आदरणीय गुरुवर्य धर्माचार्य गुरुवर्य वक्ते बाबा हे आपल्यातून निघून गेले. खरंच वैराग्यशील रत्न. आजही बाबा निघून गेले. बाबांवरती धर्मासाठी 52 केसेस चालू होत्या, पण तरीही धर्मासाठी, साधकांसाठी जीवन ज्यांनी पूर्ण जीवन वाहिलं, त्यांच्या ऋणातून तर होणार नाही, पण ऋणातून थोडस तरी ऋण कमी होईल त्याकरिता बाबांच्या प्रित्यर्थ पंचदिनी कीर्तन महोत्सव आपण श्री क्षेत्र वाकी शिवेश्वर संस्था या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि त्या सप्ताहाचं स्वरूप काही आगळं वेगळं आहे. हे आम्ही तुमच्या पुढे बोलतोय, हे तिथं एक विद्यार्थी म्हणून टाळा घेऊन उभे राहा. मग नेमकं इथं कोण मोठे बोलणार आहे? वैराग्य रत्न, वैराग्यशील सर्व मोठे महाराज मंडळी या ठिकाणी प्रत्येकाची कीर्तन आहे. परमादरणीय वैराग्यमूर्ती पोपट बाबा यावलकर, परमादरणीय उमेशजी बाबा दशरथी, परमादरणीय अनिल बाबा पाटील बार्शीकर यांचं कार्य तर असं आहे, त्यांनी 101 दिवसात 101 ज्ञानेश्वरी पारायण केलं. म्हणजे एका दिवसात 1 पारायण त्यांचं कीर्तन इथं. आपल्याला तारीख मिळाली हे महत्वाचं आहे. परम आदरणीय परम सद्य वारकरी भूषण खानदेश रत्न तुकाराम बाबा जेऊरकर असे सुंदर 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 कार्यक्रम आहे. काही प्रवचन आहे, काही सकाळी गाथा भजन आहे, सुंदर नियोजन आहे. पण ते नियोजन सर्व महाराज लोकांनी केलेलं आहे, महाराज मंडळींनी केलेलं आहे. सर्व सुंदर असं नियोजन आहे. तसं महाराज बोलतील 5 मिनिटं नंतर. असं हे सुंदर नियोजन आहे. राहण्याची तिथं सोय आहे. कोणी इच्छुक असले जायचं विष्ट सुंदर अशी त्यांची सोय करण्यात येईल. म्हणून झालेली सेवा ज्ञानोपराय तुकोबाराच्या चरणी अर्पण करून चाल गेली नाही, सेवेला पूर्ण विठ्ठल जय जय विठ्ठल.